तर तुम्हाला फोर्स लोड शेडिंग पावसाळ्यात कशाला लागायचं तर किती लोड असणार आहे त्याला 5 एम्पियर किंवा 10 एम्पियर अहो जिथं 200 500 एम्पियर लोड आहे ते मीटर तुम्ही चालू ठेवताय आणि सिंगल फेजचा 5 एम्पियरचा तुम्हाला 10 एम्पियरचा तुम्हाला मीटर चालू ठेवायला ना लोड शेडिंग तुम्ही करताय उमरगाव सारख्या देवळातल्या मोठेगाव रामापूर सोनेरा खोरा कुंडलचा खोरा सगळा अख्ख्या पलूस तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या घरातली जी मुलं आहेत ती लोड शेडिंग मुळे आज आपल्या सुद्धा करायला नाही इतकी हिटलरशाही हुकुमशाही आज इंग्रजशाही आली आणि साहेब स्मार्ट मीटरचं तुम्ही बोलणं करताय टीव्ही स्मार्ट करा आणि मग स्मार्ट मीटरचा विषय पुढच्या वेळेला घ्या. आमची हक्काची वीज आम्हाला मिळाली पाहिजे. वीज वितरण कार्यालयावर मोर्चा. आधी कारभार स्मार्ट करण्याची मागणी. वाकलेले खांब, लोंबकळणाऱ्या तारा, उघडे ट्रान्सफॉर्मर यांची दुरुस्ती झाली पाहिजे. यासह स्मार्ट मीटरची सक्ती करू नये या मागण्यांसाठी आज सांगली जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं राज्याचे अध्यक्ष आमदार अरुण लाड यांच्या अध्यक्षतेखाली वीज वितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आलं. दरम्यान आमची वीज आम्हाला मिळाली पाहिजे. शेती धोक्यात आली असून शेतकऱ्यावरच सारं ढकलणं हीच सरकारची नीती आहे. सोलरची वीज आम्ही घेऊच, पण MSEBची वीज आम्हाला पाहिजेच. त्याचबरोबर ग्राहकाला कोणतीही कल्पना न देता स्मार्ट मीटर बदलण्याचं काम सुरू असून ते पूर्णपणे बंद झालं पाहिजे आणि स्मार्ट मीटरची सक्ती करण्यात येऊ नये, अन्यथा पुढील काळात याबाबत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आमदार अरुण लाड आणि शेतकऱ्यांनी दिला आहे. प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींनी विशेषतः खासदार माने साहेब त्याचबरोबर बंटी पाटील आमदार बंटी पाटील साहेब याचा मेळ घालणं अधिकाऱ्यांना आवश्यक आहे. पण या ठिकाणचे अधिकारी असा कधी प्रतिसाद देतच नाही. शेतकरी कधी विसरत नाही. परंतु कोल्हापूरचा प्रसंग असा फेडरेशन उभा राहिलो कारणे दाखवा नोटीस पाठवल्यावर जे आंदोलन चालू केलं आणि उपसा चालू करायला शासनाला आणि अशा पद्धतीनं प्रामाणिकपणे शेतकऱ्याच्या पाठीशी उभा राहणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या त्यामध्ये सांगोला माडा या भागामध्ये जास्तीत जास्त लाईट बिल वापरलं आणि ते शासनाकडे अनुदान घेतलेले जे पुरावे आहेत. तर आतल्या बाजूला बसा काय अडचण आहे. पाऊस 2 मिनिटात निघून जाईल. पाऊस जाईल 2 मिनिटात. आपण शेतकरी आहे. आपण काय असं बरं का नोकरदार नाही याचा विचार करा. तालमीने सांगितले, पाटील साहेबांनी सांगितले ते सगळं पाळा आणि ते सगळं पाळून तुम्हाला तुमची शेती तुमची वीज चांगली कशी वीज बघा. आज तुम्ही वीज महागाई मिळाला वीज तुम्हाला मिळत नाही का. तुम्ही म्हणताय MSEB वाले म्हणताय तुम्ही सोलर वीज बसवा आणि तिची सुद्धा लाईन लागलेली आहे. काय चाललंय काय आमच्या शेतीचा हक्काच आहे ती सुद्धा तुम्ही देत नाही. आमचा आहे ती सुद्धा देत नाही. पाणी आमच्या हक्काचं आहे ती सुद्धा देत नाही. वीज आमच्या पाणी होते ती सुद्धा आम्हाला देत नाही. हे सगळं तुमचं अनागोंदीत चाललेलं आहे. काल ते बोकी साहेब ते आले होते सगळे आले होते कुंडाला. त्या बोकी साहेब म्हणजे मला चांगले मुंबईला मिटिंग आहे म्हटलं मिटिंग असले तर आमची मिटिंग महत्वाची आहे. सामान्य लोक येतात शेतकरी शेती सोडून येत आहेत त्या मिटिंगला थांबले ते ऐकले नाहीत गेले सोडून गेले. आपली किती त्याला काळजी आहे बघा. आणि त्याचे जे आपल्यासाठी काही नाहीच असं बघूया पण इथून पुढे आपल्याला हे सगळं त्यांना भांडून घ्यावं लागेल मानगुटी बसून घ्यावं लागेल आणि नाही घेतलं शेती धोक्यात गेले तेव्हा माझी शाळा दिसत नाही पण जे स्वतः तुम्हाला दिले गेले त्या सगळ्या पाळावं आणि MSEBला सुद्धा त्यांनी आपण देतोय त्या सगळ्या स्वतः पाळावे आणि कायदा आहे त्याचा आम्हाला दिलेला कायदा आहे कायद्याने दिलेला आहे ते आम्हाला द्या. आम्हाला तुमचं जास्त काही नको पण आमचं आहे की ते आम्हाला द्या. आमचे हक्क आम्हाला द्या. ते मी हे तुम्ही हे आमच्या हक्क देत नाही ही सगळ्यात वाईट आहे. त्यामुळे इथून पुढं अशा पद्धतीनं नुसतं आंदोलन आपल्याला घेऊन चालायचं नाही. मगाशी एक वक्त्याने सांगितलं त्यांना कोंडून घालून किती कोंडून घालायचं ते पुढच्या पुढे बघू पण आणि आपले हक्क घ्यावे लागतील आणि त्यासाठी सगळ्यांनी सिद्ध व्हावं. आपल्या मोर्चामध्ये त्यांनी गैरहजेरी लावली इथून त्यांनी पळ काढला म्हणूया आणि याबद्दल मी त्यांचा निषेध अधिकाऱ्याने येणाऱ्या काळात डांबाव बांधून घातलं जाईल
हा वकील साहेब आल्यामुळे ग्राहकांना आणि अधिकाऱ्यांना गंडवायचं काम करतोय. येणाऱ्या काळात वकीलनं कुंडलमध्ये काम करायचं नाही, विट्यात काम करायचं नाही आणि सांगलीत सुद्धा काम करायचं नाही. ज्या अधिकाऱ्याला आमदाराचं निमंत्रण जाऊन सुद्धा त्याला मुंबईची जी गोष्ट प्यारी वाटत्या अशा अधिकाऱ्याला डांबाव बांधून घालून त्याला मार देऊ. शेतकरी एकजुटीचा. त्यानंतर साहेब ज्या तुमच्याकडे तुम्हाला लकला बसू दे, पण या शेतकऱ्याच्या जीवावर, या शेतकरी ज्या पाटाला पाणी पासून गोड ऊसाची साखर तयार करतोय त्याच पाटात सापाच्या मुंडक्यावर पाय ठेवून ऊसाचा कांडका तयार करतोय हे तुम्ही विसरू नका. आता अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त करा तुम्ही. हे बघा, निवेदन देताना जरा पाठीमागे सरकारला सगळा पाठीमागा सरकार पाठीमागे सरकार तुम्ही हात काढा कुठं आहे प्रशासनाचा निर्णय आहे. त्यामुळे तुमच्या ज्या भावना आहेत की त्याबद्दल जे बसून आहेत ते आपल्याला साहेब तुमच्या कर्मचाऱ्यांना आमचं स्मार्ट मीटर बसवायचं नाही. आम्ही सांगतोय आता बसवायचं नाही. प्रशासन काही त्याला दारात येऊ देईल. मग त्याला दारात येऊ तुमची मागणी आम्ही पाठवू सर. त्याच्याबद्दल आम्ही तुमचा कर्मचारी साहेब आमच्या दारात स्मार्ट मीटर बसवायला येऊन द्यायचा नाही. गेले बरेच वर्ष झालं कर्मचारी येत नव्हता. आता तुम्ही कर्मचाऱ्याला लादलंय, त्या कर्मचाऱ्याला कामावून काढून टाकू म्हणून धमकी देतायत आणि दिवसाला 5-5 स्मार्ट मीटर बसवून आणा म्हणून अधिकारी त्याच्या मानगुटी बसतायत. हा जो हुकुमशाहीचा जो तुम्ही अधिकार केलाय तो तात्काळ बंद करा. सुरुवातीला कर्मचारी बसवत नव्हते, अदानीची वेगळी टीम होती, ती आपल्याला घाबरत होती. आता कर्मचाऱ्यांना विनाकारण त्रास देऊन आपल्या मानगुडी बसवून ते स्मार्ट मीटर बदलायला होत आहे. तुमच्या कर्मचाऱ्यांनी येता का जरा सगळ्यांनी ऐका, शांत राहून ऐका. मागे सरकार साहेब, महावितरणचं धोरण शासनानं ठरवल्याप्रमाणे वीज द्यायचं तर आहे का नाही? वीज शेतकऱ्याला वीज देणे, ग्राहकाला वीज देणे आहे ना धोरण. ते पहिला स्मार्ट करा आणि त्यानंतर त्या धोरणाला तुम्ही पूर्ण उतरा आणि त्यानंतर स्मार्ट मीटरचं बघू. पहिला तुम्ही देणारा जी काही सुविधा आहे ती दर्जेदार आहे का? ही तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे का? सुविधा दर्जेदार आहे का? मग सुविधा दर्जेदार करा आणि नंतर शासनानं सांगितलं ना सुविधा दर्जेदार द्या म्हणून, का तुम्हाला शासनानं सांगितलं अर्धवटी वीज द्या, लोडशेडिंग करा, खंडित वीज द्या? हे शासनाचं धोरण आहे का? नाही. पहिलं धोरण जे शासनाचं आहे ते तुम्ही पहिला सगळ्या शेतकऱ्यांना असेल ग्राहकांना असेल ते पूर्ण करा आणि त्याच्यानंतरचं धोरण, कारण हे स्मार्ट मीटर नंतर आले, त्याच्या आधीचं धोरण पहिला तुम्ही पूर्ण करा. भविष्यात सुद्धा सगळ्याच शेतीपंपाला 9 ते 5 दिवसा वीज पुरवठा करण्यासाठीचं कामकाज चालू आहे. आपण या जिल्ह्यातले 70% फिडर दिवसा 9 ते 5 चालू केलेत. रोज 7 दिवस 9 ते 5 चालू असतात. जे उर्वरित आहेत आणि वाड्या वस्त्या सहित म्हणजे संध्याकाळी 5 ते 11 सुद्धा बंद राहू नये त्याचं पण नियोजन आहे. आज जे मिटिंग साहेब जे मुंबईला गेलेत त्याच्यामध्ये त्याचं नियोजन, त्याचा निधी आणि कामकाजाची पूर्तता करण्यासाठीच आहे. तर ते सुद्धा येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये तात्काळ पूर्ण होऊन जाईल. आणि आम्हाला मागे त्याला वीज एक सोलर घेतो, पण मागे तो एमएससी वीज देतो म्हणा. नाही, मागे त्याला आम्ही वीज उपलब्ध करून देऊ, त्याच्याबद्दल कुठलीही शंका बाळगू नका. सोलरच्या माध्यमातून असेल आपण त्या मागे त्याला कृषी सौर पंप आपण त्या ठिकाणी देतोय. कुणालाही अडचण असेल मान्य आमदार साहेबांच्या माध्यमातून आणखी त्या संदर्भातल्या काही मागण्या किंवा काही निराकरण करायचं असं समस्यांचं तर ते आम्ही त्यांच्या सहकार्याने करू.